माणसामधला न्यूनगंड बऱ्याचदा त्याला आयुष्यामध्ये मागं टाकत असतो. लक्षातही येत नाही माणसांच्या, की आपण मागं का पडतोय? आपल्याच वाट्याला दुःख का येतंय? आपणच कमजोर का? आपल्यालाच असं अपयश का? आपणच का असं स्थिर नाही? तर यामागे अनेक कारणं असतात. या कारणांचा जर शोध घेतला, तर माणूस स्वतःकडे बघतो आणि स्वतःकडे बघितल्यानंतरच ह्या गोष्टी लक्षात येतात, की आपण मागं का पडतो? तर मागं पडण्यामध्ये विचार केला, तर यामध्ये आपल्याला आपलीच परीक्षा घ्यावी लागते. आपल्यालाच स्वतःला प्रश्न विचारावे लागतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपणच देऊ शकतो. कारण का? ते प्रामाणिक प्रश्न आणि प्रामाणिक उत्तरं असतात आणि त्याचा जो अनुभव असतो, त्याचे जे खाचखळगे असतात, ते आपण भोगलेले असतात. त्यामुळं त्याचा सगळा काही जो उत्तराचा जो आराखडा आहे किंवा त्याचं जे नियोजन आहे, या सर्व गोष्टी आपल्याला त्या वर्तमानामध्ये चाचपडता येतात आणि त्यातून आपल्याला काहीतरी धागेदोरे मिळतात आणि मग त्या कमतरतांवर आपल्याला मात करायला, पुढं जायला काहीतरी उत्तरं आपल्या हाताशी असतात. परंतु त्यासाठी मग स्वतः कष्ट घेतले पाहिजे. मग कष्ट काय करायचे? तर पहिल्यांदा आपल्याला स्वतःची परीक्षा घ्यायची. याची प्रश्नपत्रिका आपण तयार करायची आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये सगळेच काही सोपे प्रश्न नसतात. अतिशय अवघड, किचकट, कोड्यात टाकणारे, गणिताचे असे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न आपल्या पुढे असतात. ती प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवावी लागते आणि ती सोडवण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये हवं. त्यासाठी आपला तेवढा स्वतःचा अभ्यास हवा, स्वतःची ओळख हवी, स्वतःचे अनुभव असतात, स्वतःचं सगळं असतं. तर ते करणं आपल्या हातामध्ये असतं. या न्यूनगंडावर मात करता येते, नक्कीच करता येते. प्रयत्नवादी राहायला पाहिजे, आशावादी राहायला पाहिजे आणि आपल्याला त्यातून मार्गस्थ होण्याची स्वतःची तेवढी धडपड असायला पाहिजे. आपल्याला यातून मार्ग काढावे लागतात. दुसरं कोणी येत नाही आपल्याला मार्गस्थ करायला. कारण आपलं व्यक्तिगत आयुष्य असतं, आपल्या व्यक्तिगत कमतरता असतात, अडीअडचणी आपल्या स्वतःच्या असतात. त्यामुळे यावरती मातसुद्धा आपल्यालाच करावी लागते. न्यूनगंड हा कधीच आपल्याला पुढे घेऊन जात नाही. तो आपल्याला मागच खेचणारा असतो, मागच टाकणारा असतो. मग याचे परिणाम आपण भोगतो ना. आपल्याला वाटतं की आपण खूप मनाने चांगले आहोत, माणुसकी आहे आपल्याला. आपण सगळं काही चांगलं करतोय, इतरांचंही भलं करतोय, चांगला विचार करतोय आणि त्यातून आपलं चांगलंच होईल. या अशा आशेवरती आपण चांगलं वागत असतो, चांगलं करत असतो. तरीसुद्धा आपल्या वाट्याला अपयश येतं, तरीसुद्धा आपल्या वाट्याला दुःख येतं, आपण मागं राहतो. ह्या सगळ्या गोष्टी घडतात. तर का? आणि या काला उत्तर आपण शोधायचं असतं. कुठेतरी काहीतरी गडबड ही नक्कीच असते. कुठेतरी आपलं मन कुठेतरी स्वतःकडे आपण जुळवून घेतलेलं नसतं, स्वतःकडे बघितलेलं नसतं. त्यामुळे या कमतरता आपल्या लक्षात येत नाही आणि हा न्यूनगंड तसाच राहतो. म्हणून या न्यूनगंडावर मात करण्यासाठी आज आणि आत्तापासून प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी आपण स्वतःकडे बघितलं पाहिजे. स्वतःकडे बघण्यापासूनच याची सुरुवात होते. नाहीतर याची सुरुवात होऊच शकत नाही. म्हणून स्वतःकडे बघणं, स्वतःकडे बघितल्यानंतर स्वतःला प्रश्न करणं, स्वतःला प्रश्न केल्यानंतर त्याची उत्तरं स्वतः मिळवणं, त्यानंतर मग पुढं मार्गस्थ होणं, त्याचं नियोजन करणं, या सर्व गोष्टी स्वतः करायला लागतात. त्यावेळेला आपण हळूहळू एक स्टेप बाय स्टेप या न्यूनगंडावरती मात करू शकतो. नाहीतर ही कमजोरी, हे न्यूनगंड हे घेऊन जर आपण जगत राहिलो, तर आपण आयुष्यामध्ये पुढं मार्गस्थ नाही होऊ शकत. आपलं आयुष्य एक डबक्यासारखं होऊन जातं. त्याला मार्गस्थ करायला कोणी येत नाही. म्हणूनच तातडीनं पावलं उचलायची आणि न्यूनगंडावर आज आणि आत्तापासून दूर करण्यासाठी प्रयत्नांना सुरुवात करायची आणि प्रयत्न असे साधेसुधे नाही, तर तगडे प्रयत्न, एकदम अटीतटीचे असे आणि प्रभावशाली असे प्रयत्न आपल्याला करणं भाग आहे. तरच आपण या न्यूनगंडावरती मात करू शकतो.